Hello students, welcome to e-learning platform presented by Mechanical Engineering Department of Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology, Kolhapur. So student, we start our chapter 4 or unit 4, screw thread measurements and gear measurements. सो लास्ट व्हिडिओ आपण पाहिले युनिट 4 स्टार्ट केलं आहे आपण स्क्रू थ्रेड मेजरमेंट ज्याच्यात आपण जे थ्रेड्स असतात स्क्रूचे त्याचं मेजरमेंट कसं केलं जातं ते बघणार आहे आणि सिमिलरली गिअर्स जे असतात तर गिअर्सचे मेजरमेंट बघणार आहोत. ओके, टोटल चॅप्टर 12 मार्क्सचं आहे. हे स्क्रू थ्रेड्सचे आपण डायग्राम आहे म्हणजे जो नट आहे आणि बोल्ट आहे तर त्याच्यावरचे जे थ्रेड्स असतात त्याचं स्पेसिफिक कसं मेजरिंग केलं जातं, मेजरमेंट करण्याच्या कुठल्या पद्धती मेथड्स आहेत वगैरे ते सगळं डिटेल बघणार आहोत. सिमिलरली हे गिअर आहेत, गिअरचं पण आपण मेजरमेंट बघणार आहोत. लास्ट व्हिडिओची समरी जर बघायची झाली तर समरीमध्ये आपण फर्स्ट काय बघितलं, स्क्रू थ्रेड डेफिनेशन अँड फॉर्मेशन. स्क्रू थ्रेड थ्रेड कधी म्हणतो आपण त्याला, तर हेलिकल ग्रूव्ज असतात तेव्हा त्याला आपण थ्रेड म्हणत असतो. ओके, मग स्क्रूवरती जे हेलिकल ग्रूव्ज आहेत त्याला थ्रेड म्हणणार आपण. आणि त्याचे फॉर्मेशन आपण बघितले, वेगवेगळे टाइप्स बघितले. आठवते का बघा तुम्हाला, स्क्वेअर शेपमध्ये असतील किंवा ॲक्मी शेपमध्ये असतील, ट्रायंग्युलर शेपमध्ये असतील, तर हे थ्रेड्सचे काय झाले, वेगवेगळे फॉर्मेशन झाले. आणि जनरली मोस्टली यूज केला जातो तो कुठला सांगितलेला मी तुम्हाला, ॲक्मी यूज केला जातो. आणि सेकंडली आपण काय बघितलं, त्याची टर्मिनॉलॉजी म्हणजे जे थ्रेड्स आहेत तर एक्सटर्नल थ्रेड असतील किंवा इंटरनल थ्रेड्स असतील तर स्पेसिफिक त्याची टर्मिनॉलॉजी बघितली आपण. एक्सटर्नल थ्रेड असतील तर क्रेस्ट, रूट, देन मेजर डायमीटर, मायनर डायमीटर, इफेक्टिव्ह डायमीटर, देन डेप्थ असेल, लीड असेल, ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत किंवा ह्या ज्या टर्म्स आहेत सगळ्या, तर ह्या सगळ्या डिटेल आपले जे 2 व्हिडिओ मी टाकलेले आहेत, म्हणजे एक मी यूट्यूबवरची लिंक शेअर केली ती, हिंदी व्हिडिओ आहे स्क्रू थ्रेडचा, तो बघितला असेल तुम्ही, लर्न अँड ग्रोचा. आणि सिमिलरली मी जे टाकलेले PPTचा एक व्हिडिओ आहे, तर त्या दोन्हीमधून तुमचा तो कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. सिमिलरली आपण प्रॅक्टिकलमध्ये पण ती डिटेल परत एकदा बघणार आहोत. ओके, सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण स्क्रू थ्रेडची टर्मिनॉलॉजी पाहिली, जे मेन डेफिनेशन आहेत त्या पाहिल्या. मेजर डायमीटर असतो, मायनर डायमीटर असतो, हे पाहिलं. तर त्याचेच डिटेल्स आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो थ्रेडबद्दलची अजून एक टर्म आहे एरर्स इन थ्रेड्स. मोस्ट ऑफ टाइम पेपरला ह्याच्यावरती क्वेश्चन पण आलेला आहे आतापर्यंत 2 मार्क्स 4 मार्क्ससाठी. तर कुठले कुठले एरर्स असतात थ्रेड्समध्ये. सो अराइज ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग ऑर स्टोरेज ऑफ थ्रेड्स और एरर मे कॉज ड्यू टू द फॉलोइंग एलिमेंट्स इन अ थ्रेड. तर थ्रेडमध्ये एरर्स येतात, मग ते कुठले कुठले एरर असतात, ॲट द टाइम ऑफ मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करताना थ्रेड्समध्ये एरर येतील किंवा अदरवाईज असं असतं की बऱ्याच वेळेस स्टोरेज केलेलं आहे तुम्ही, मग स्टोरेजमध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम होऊन काय होऊ शकतात, तिथं एरर तयार होऊ शकतात. मग जनरली कुठले कुठल्या टर्म्स आहेत बघा, एलिमेंट्स आहेत. तर मेजर डायमीटर एरर, जो मेजर डायमीटर सांगितलेला, जो मोठा डायमीटर असतो थ्रेड्सचा क्रेस्टपासून क्रेस्टपर्यंत, तो झाला मेजर. पण तो मेजर डायमीटर एरर असेल, मायनर डायमीटर एरर असेल, इफेक्टिव्ह डायमीटर एरर असेल, हे झाले एरर्स. हे 3 एरर आहेत. आणि चौथा जो एरर आहे पिच एरर. तर पिच एरर जो आहे तो तुम्हाला डिटेलमध्ये आहे, म्हणजे मोस्ट ऑफ टाइम तुम्हाला जर असं आलं की विच एरर्स आर इन थ्रेड्स, थ्रेड्समध्ये कोणते कोणते एरर असतात, तर मेजर डायमीटर, मायनर डायमीटर, इफेक्टिव्ह डायमीटर अँड पिच डायमीटर. ओके, मग मेजर डायमीटर एरर काय आहे, इट कॉज रिडक्शन इन फ्लॅंक कॉन्टॅक्ट अँड इंटरफरन्स विथ द मॅचिंग थ्रेड्स. आता फ्लॅंक कॉन्टॅक्ट आणि म्हणजे फ्लॅंक कॉन्टॅक्टचं रिडक्शन झालं तर काय होऊ शकतं, तुमचा हा मेजर डायमीटर एरर येऊ शकतो. मेजर डायमीटर कुठला हे लक्षात आलं तर तुम्हाला हा एरर लक्षात येईल. ओके, सिमिलरली मायनर डायमीटरचं पण सेम तसंच आहे. इट कॉज द इंटरफरन्समुळं हा एरर जनरली येतो, म्हणजे थ्रेड्स मॅचिंगचा प्रॉब्लेम होतो की तुमचा नट आणि बोल्ट मॅच होत नाही ना, म्हणजेच एरर आला. मग तो कधी एरर येणार आहे, तर मॅच होण्यासाठी काय पाहिजेत, मेजर डायमीटर जो आहे एक्सटर्नलचा आणि इंटरनलचा, तर ते एकमेकांच्यात फिट व्हायला पाहिजेत. मग तो इंटरफरन्सचा एरर जो आहे तो कशामुळे येणार आहे, तर फ्लॅंकचं रिडक्शन, म्हणजे फ्लॅंकचे कॉन्टॅक्ट जो आहे तो रिडक्शन झाला तर. सिमिलर मायनर डायमीटर त्यामुळेच येणार आहे, कारण मायनर डायमीटर कुठला असतो, रूट आणि रूटमधला. आणि फ्लॅंक कुठं असते, तर क्रेस्ट आणि रूटच्या बरोबर एक्झॅक्ट तो तिरका पोर्शन जो असतो त्याला म्हणतो आपण फ्लॅंक. ओके, तुम्हाला त्या कन्सेप्ट कळाला की हा एरर एक्झॅक्ट लक्षात येईल. आणि थर्ड आहे इफेक्टिव्ह डायमीटर एरर. If it is small, the threads will be thin on the external screw and thick on the internal screw.
म्हणजे इफेक्टिव्ह डायमीटर एरर आला तर कसं होतंय बघा, थ्रेड विल बी थिन ऑन एक्सटर्नल स्क्रू. म्हणजे एक्सटर्नल स्क्रू असतो तुमचा, म्हणजे होल असतं नट आपला, सॉरी बोल्ट असतो, म्हणजे वरच्या साईडला एक्सटर्नल जेव्हा स्क्रू असतो तुमचा, तर तेव्हा तिथं थिन तयार होते लेअर, म्हणजे थिन तयार होणार ते थ्रेड्स, आणि इकडं थिक होतात म्हणजे जाड होणार इंटरनलमध्ये, तेव्हा तिथं तो काय म्हणणार आहे तुमचा इफेक्टिव्ह डायमीटर एरर असतो. ओके, हे झाले एरर्स इन थ्रेड्स. आता जो नेक्स्ट पॉईंट आहे एरर्स ते आहे तुम्हाला पिच एरर, म्हणजे हा चौथा एरर आहे. पहिले तीन कुठले झाले, मेजर, मायनर, इफेक्टिव्ह, आणि हा चौथा एरर कुठला झाला, पिच एरर. थ्रेडमधला हा इम्पॉर्टंट आहे, कारण थ्रेड जे बनवले जातात तर त्याचं जे स्पेसिफिकेशन असतं जनरली ते पिचवरतीच असतं. ओके, मग आता पिच एरर बघूया. पिच एररमध्ये परत अगेन वेगवेगळे पिच एरर आहेत. फर्स्ट आहे प्रोग्रेसिव्ह पिच एरर, देन पिरियडिक पिच एरर, ड्रंकन पिच एरर अँड इरेग्युलर एरर. म्हणजे हे 4 पिच एरर आहेत, प्रोग्रेसिव्ह, पिरियडिक, ड्रंकन अँड इरेग्युलर. अगेन आपण हे डिटेलमध्ये बघणार आहोत, कारण डिटेलमध्ये स्पेसिफिक 4 मार्क्ससाठी एखाद्या वेळेस विचारतात की व्हॉट इज प्रोग्रेसिव्ह पिच एरर, और व्हॉट डू यू मीन बाय ड्रंकन पिच एरर. सो इट विल बी, सो प्रोग्रेसिव्ह एरर म्हणजे पिच एररमधला फर्स्ट टाईप आहे प्रोग्रेसिव्ह. pitch of the thread is uniform but it is longer or shorter to its nominal value. म्हणजे जो पिच आहे थ्रेडचा तो युनिफॉर्म असतो, पण एकतर इट इज लॉंगर और शॉर्टर टू इट्स नॉमिनल व्हॅल्यू. नॉमिनल व्हॅल्यूला एकतर मोठा किंवा छोटा असा असतो, तेव्हा त्याला आपण प्रोग्रेसिव्ह एरर म्हणतोय. बघा, पिचमधलाच एरर आहे हा, पण प्रोग्रेसिव्ह कधी म्हणायचं तर लॉंगर, शॉर्टर, नॉमिनल साईज, नॉमिनल व्हॅल्यूला असेल तर. ओके, मग हा कशामुळे एरर जनरली तयार होतो. सो इथे डायग्राममध्ये पण दाखवले बघा, लेंथ ऑफ थ्रेड अँड क्युम्युलेटिव्ह पिच एरर. म्हणजे लेंथ वाढवली तुम्ही लॉंगर आणि शॉर्टरनुसार, त्याचा तो काय होणार आहे, एरर क्रिएट होणार आहे पिचमध्ये. देन कॉजेस बघा, इनकरेक्ट लिनियर अँड अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ रेशो, देन इनकरेक्ट गिअर ट्रेन अँड लीड स्क्रू, देन सॅडल फॉल्ट, व्हेरिएशन इन लेंथ ड्यू टू द हार्डनिंग. आता हे त्याचे कॉजेस आहेत. जनरली कॉजेसमध्ये डिटेल आपल्याला जायची गरज नाही आहे, पण हे कशामुळे तयार होते तर लिनियर अँड अँग्युलर व्हेलॉसिटी जर इनकरेक्ट असेल तर. लिनियर अँड अँग्युलर व्हेलॉसिटी कुठली असते तर हे तुम्हाला डिटेलमध्ये जेव्हा तुम्ही ह्याच्यात शिकताल, थेरी ऑफ मशीन म्हणून आपला सब्जेक्ट आहे, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की व्हेलॉसिटी असते. व्हेलॉसिटी म्हणजे काय म्हणतो आपण थोडक्यात, स्पीड अपॉन टाईम म्हणजे व्हेलॉसिटी असते. मग ती व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेलॉसिटी इनकरेक्ट असेल तर काय होणार आहे, तुमचा थ्रेड जो बनवतोय आपण तो काय होणार आहे, इनकरेक्ट होणार आहे किंवा रॉंग होणार आहे, एरर येणार आहे. देन इनकरेक्ट गिअर ट्रेन जी आहे ती इनकरेक्ट असेल तर, अँड लीड स्क्रू इनकरेक्ट असेल तर. म्हणजे तुम्ही लेथ मशीनवरती थ्रेड देतो ना, आपण थ्रेड देतानाची आपली जी काही प्रोसिजर आहे मॅन्युफॅक्चरिंगची, तर ती कशी आहे, तुम्ही लेथ मशीनवरती समजा थ्रेड देताय, तर तेव्हा तिथली गिअर ट्रेन इनकरेक्ट असेल तर किंवा लीड स्क्रूमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुमचा थ्रेडमध्ये एरर क्रिएट होणार आहे. देन सॅडल फॉल्ट, जो सॅडल आपण मूव्ह करतो थ्रेड देताना तिथं प्रॉब्लेम असेल तरी पण तुमचा एरर येणार थ्रेडवरती. अँड व्हेरिएशन इन लेंथ ड्यू टू द हार्डनिंगमुळं पण लेंथमध्ये व्हेरिएशन येऊ शकतं, आणि लेंथमध्ये व्हेरिएशन येणं म्हणजे प्रोग्रेसिव्ह एरर जो आहे तो आपण पिचमधला पहिला टाईप बघितला. सेकंड, पिरियडिक एरर. आता हा नावाप्रमाणेच म्हणलंय, पिरियडिक म्हणजे एका सर्टन टाईमपर्यंत हा येतो एरर. रिपीटेड इटसेल्फ ॲट रेग्युलर इंटरवल्स अलॉंग द थ्रेड. म्हणजे हा एरर असा आहे की अलॉंग द थ्रेड एका इंटरवलला तो रिपीट होतो, म्हणून त्याला पिरियडिक म्हणले. म्हणजे एका सर्टन टाईम नंतर हा एरर क्रिएट होणार आहे. ओके, देन लेंथ ऑफ थ्रेड दाखवले आणि तो एरर तुम्हाला बघायला मिळेल. ओके, आता ह्याचे कॉजेस काय आहेत तर टूल वर्क व्हेलॉसिटी रेशो जर युनिफॉर्म नसेल तर हा एरर क्रिएट होतो. टूल वर्क व्हेलॉसिटी रेशो म्हणजे काय, जे थ्रेड दिलं जातं त्याचं टूल वर्क व्हेलॉसिटी रेशो असतो, तो रेशो जर इनकरेक्ट असेल, युनिफॉर्म नसेल, म्हणजे जो कॉन्स्टंट पाहिजे तो कॉन्स्टंट नसेल, तरी पण थ्रेडमध्ये प्रॉब्लेम येणार. देन टीथ एरर इन गिअर्स. ओके, गिअर्समध्ये जर प्रॉब्लेम असेल टीथमध्ये, जे गिअर ट्रेन आहे तुमची लेथ मशीनची तिथं. देन लीड स्क्रू एरर जो मगाशी होता तसाच. अँड इसेंट्रिक माउंटिंग ऑफ गिअर्स जे माउंट केले ते जर इसेंट्रिक असतील तरी पण तुमचा हा पिरियडिक एरर क्रिएट होऊ शकतो, पिरियडिक पिच एरर. हे सगळं काय आहे, जेव्हा तुम्ही थ्रेड्स बनवताय तेव्हाचा पिचमध्ये जो एरर येतो ते एरर बघतोय आपण. ते नेक्स्ट आहे ड्रंकन एरर. आता ड्रंकन एररमध्ये काय आहे
It is repeated once per turn of the thread in a drunken thread. In drunken thread, pitch is measured parallel to the thread axis. Thread axis ला parallel measure केलं जातं. Okay. Then if the thread is not cut to the true helix, drunken thread error will be formed. बघा आता डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय बघा ट्रू थ्रेड आणि ड्रंकन थ्रेड. ड्रंकन थ्रेड कसं झालाय बघा. ट्रू थ्रेड तुम्हाला स्ट्रेट लाईन पाहिजे होती, हेलिक्स अँगल दिलेला आहे त्याच्यानुसार तुमचा स्ट्रेट लाईन पाहिजे होती. पण ड्रंकन थ्रेड मध्ये कसा थ्रेड झाला म्हणजे तुमचा थ्रेड जो चुकलेला आहे तो कसा झालाय तर कर्व शेप मध्ये तयार झालेला आहे. सो इट इज कॉल्ड एज अ ड्रंकन थ्रेड. याला ड्रंकन थ्रेड म्हणतात जेव्हा हा एरर क्रिएट होतो. मग काय होते, द थ्रेड इज नॉट कट टू द ट्रू हेलिक्स. जो तुम्हाला हेलिक्स अँगल पाहिजे स्ट्रेट मधला तर तो हेलिक्स अँगल मिळत नाही आपल्याला आणि तो एरर तयार होतो. नाव लास्ट इरेग्युलर एरर. इरेग्युलर एरर म्हणजे नावातच इरेग्युलर, ह्याच्यात काय रेग्युलरिटी नाही किंवा स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक स्पेसिफिक कॉज नाही आहे की ह्याच्यामुळे हे होते. म्हणजे जसं मगाशी आपण म्हणलं की टूल वर्क व्हेलॉसिटी असेल तर पिरियडिक एरर तयार होतो. म्हणजे असं स्पेसिफिक आपण डिफाईन केले. तसं इरेग्युलरमध्ये डिफाईन नाही करू शकत आपण. स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक नाही आहे ह्याच्यात कुठलं किंवा स्पेसिफिक कॉज नाही आहे. हा एरर कशामुळे येऊ शकतो म्हणून त्याला इरेग्युलर म्हणले. मग मशीन फॉल्ट असेल, डिस्टर्बन्स इन सेटअप असेल म्हणजे सेटअपमध्ये डिस्टर्बन्स झाला किंवा व्हेरिएशन इन कटिंग प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल असेल म्हणजे जे प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल आहे मग ते कटिंगच्या प्रॉपर्टीजमध्ये प्रॉब्लेम असेल तरी पण तुमचे ते थ्रेड्सवरती एरर क्रिएट होऊ शकतात. सो इट इज द लास्ट टाईप इरेग्युलर पिच एरर किंवा इरेग्युलर. नाव मेजरमेंट ऑफ मेजर डायमीटर. आता आपल्याला मेजर डायमीटर जो आहे त्याचं मेजरमेंट बघायचं आहे. म्हणजे आता आपल्याला इथून पुढचे जे पॉईंट्स आहेत तर मेजर डायमीटर, मायनर डायमीटर अँड इफेक्टिव्ह डायमीटर ह्या तिन्हीचे पण मेथड्स बघायच्यात की कसं मेजर केलं जातं. म्हणजे मेजर डायमीटरचं मेजरमेंट कसं घेतात, मायनर डायमीटरचं मेजरमेंट कसं केलं जातं आणि इफेक्टिव्ह डायमीटरचं मेजरमेंट कसं केलं जातं. सो मेजर डायमीटरसाठी दोन मेथड्स आहेत. फर्स्ट आहे स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर. म्हणजे जसा रेग्युलर मायक्रोमीटर असतो तसाच स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर असतो, फक्त तिथं पुढं ॲन्व्हिल वेगळे असतात किंवा त्याला कंपॅरेटर पण म्हणतात. आणि सेकंड आहे बेंच मायक्रोमीटर. हा पण मायक्रोमीटरचा टाईप आहे, बेंच मायक्रोमीटर. ह्या दोन वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटनं तुम्ही काय मेजर करू शकता, मेजर डायमीटर. मेजर MEJOR मेजर डायमीटर म्हणजे मोठा डायमीटर. सो स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर जी पहिली मेथड आहे आपली मेजर डायमीटर मोजायची पहिली आहे स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर. आता स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर मध्ये काय केलं जातं बघा. जो थ्रेड दिसतोय तुम्हाला थ्रेडमध्ये बघा स्पिंडल आणि ॲन्व्हिल बरोबर फिक्स केलेत थ्रेड्समध्ये. हे त्याचं सेटअप झालं. हे त्याचं सेटअप झालं. सो मायक्रोमीटर इज सेट ओव्हर द मास्टर और स्टँडर्ड सिलेंडर हॅव्हिंग अप्रॉक्सिमेटली डायमीटर D. आता फर्स्ट फिगर नाही सेकंड फिगरमध्ये जरा बघा. सेकंड फिगरमध्ये स्टँडर्ड सिलेंडर दाखवलाय आणि त्यात ॲन्व्हिलमध्ये मायक्रोमीटरमध्ये तो स्टँडर्ड सिलेंडर काय करायचा, होल्ड करायचा. म्हणजे जो काय डायमीटर तुमचा स्टँडर्ड आहे मास्टर पीसचा तर तो त्याच्यात फिट करून घ्यायचा. देन मायक्रोमीटर इज देन सेट ओव्हर द मेजर डायमीटर M अँड रीडिंग इज रेकॉर्डेड. काय केलं आपण, मायक्रोमीटर सेट ओव्हर द मेजर डायमीटर म्हणजे जो माझा मेजर डायमीटर होता फॉर एक्झाम्पल 20 असेल तर मी स्टँडर्ड सिलेंडर 20चा घेतला आणि जो सेटअप आहे माझा तो सेटअप करून घेतलेला आहे आणि मग रीडिंग रेकॉर्ड केले. ओके, म्हणजे तुमचा जो जॉब आहे रेग्युलर आपला स्क्रू थ्रेडचा त्याचं जॉबचं रेकॉर्डिंग केलं. सो M इज इक्वल टू मेजर डायमीटर इज इक्वल टू D म्हणजे जो काय डायमीटरला येतो प्लस मायनस RS मायनस R. हे काय झालं त्याचा फॉर्म्युला. सो D इज द डायमीटर ऑफ द मास्टर. D इज द डायमीटर ऑफ द मास्टर आणि R आहे RS इज द रेडियस ऑफ द स्टँडर्ड म्हणजे जो तुमचा स्टँडर्ड सिलेंडर होता त्याचा आणि R इज द स्क्रू थ्रेडचं रेडियस. ओके, सो ते दोन्ही पण तुमच्याकडे असतील तर तुम्ही काय फाइंड आउट करू शकता तर स्क्रू थ्रेड मेजर डायमीटर स्क्रू थ्रेड मायक्रोमीटरनं आपण फाइंड आउट करू. सो सेकंड टाईप आहे बेंच मायक्रोमीटर. स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर म्हणजे डायरेक्ट रेग्युलर मायक्रोमीटर असतो, वरती ॲन्व्हिल वेगळे असतात, त्यात ते स्टँडर्ड जो सिलेंडर आहे तो फिक्स करायचा आणि नंतर आपल्याला ज्याचं रिडिंग घ्यायचं ते रिडिंग घ्यायची. ओके,
सो बेंच मायक्रोमीटर मध्ये काय केलं जातं बघा, डिझाईन टू रिमूव्ह द डिफिशियन्सीज ऑफ द हँड मायक्रोमीटर. म्हणजे जो स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर आहे तो हँड मायक्रोमीटर आहे ना, आपण हाताने त्याला स्पेसिफिक ऍडजस्ट करून काय करत असते, रिडिंग घेत असते. तसं बेंच मायक्रोमीटरमध्ये बेंच प्रोव्हाइड केला जातो. सो हँड मायक्रोमीटरचे डिफिशियन्सीज अवॉइड करण्यासाठी आपण ते तयार केले. आता इथं दोन डायग्राम आहेत, एक आहे 2D आणि ॲक्च्युअल त्याचं 3D लुक मी हे केलेलं आहे. सेम मायक्रोमीटरची स्केल आहे जर तुम्ही ॲक्च्युअल पिक्चरमध्ये इमेजमध्ये बघितलं तर. आणि दोन ॲन्व्हिलच्या मध्ये बरोबर तुम्ही काय करता, एक बघा काय असतं, मेजरिंग ॲन्व्हिल्स असतात दोन, तर त्याच्या एक्झॅक्टमध्ये तुम्ही काय करताय, त्याला तुमच्या जॉबला क्लॅम्प करत असताय. आणि फिड्युशियल इंडिकेटर जो आहे दाखवलेला तर तो 0 सेटिंगसाठी असतो. 0 सेट करायचा असेल आपल्याला तर तिथं फिड्युशियल इंडिकेटर यूज केला जातो. फिड्युशियल इंडिकेटरनं तुम्ही 0 सेट करत असता आणि तुम्हाला जे काय रिडिंग आहे ते रिडिंग घेत असता. ह्याची पण सेम पद्धतीच असते की स्टँडर्ड मायक्रोमीटर लावायचा, म्हणजे फॉर एक्झाम्पल 20 डायमीटर येतो तो माझा स्टँडर्ड डायमीटर झाला किंवा स्टँडर्ड सिलेंडर झाला. तो स्टँडर्ड सिलेंडर मी लावून घेणार, ॲक्च्युअल जॉब जो आहे ते ॲन्व्हिल फिक्स करून घेणार आणि मग मला जे जॉब तयार झालेले आहेत तर ते 1 बाय 1 चेक करतात. नाव नेक्स्ट आहे मेजरमेंट ऑफ मायनर डायमीटर बाय फ्लोटिंग कॅरेज मायक्रोमीटर. आता मगाशी आपण जे बघितलं तो मेजर डायमीटर होता म्हणजे मोठा. आता मायनर डायमीटरसाठी जे यूज केलं जातं फ्लोटिंग कॅरेज मायक्रोमीटर. ॲक्च्युली तुम्ही मेजरसाठी पण हे यूज करू शकता, पण मोस्टली मायनरसाठी फ्लोटिंग कॅरेज मायक्रोमीटर यूज केला जातो. जसं मगाशी बघितलं आपण बेंच मायक्रोमीटरमध्ये, तशीच सेम ह्याची पण डायग्राम आहे. बऱ्यापैकी सेम तसेच पार्ट्स आहेत. मायक्रोमीटर हेड असतो, म्हणजे जो मायक्रोमीटर आपला आहे तसंच सेम असतात. होल्डिंग सेंटर असतात, ॲन्व्हिल आहे, परत फिड्युशियल इंडिकेटर आहेत. तर ॲन्व्हिलमध्ये जो तुमचा स्टँडर्ड सिलेंडर आहे तो आपण फिक्स करतो आणि फिड्युशियल इंडिकेटरनं 0 सेटिंग करायचं आणि 0 सेटिंग झाल्यानंतर जो तुमचा ॲक्च्युअल जॉब आहे त्याचा तुम्ही काय बघू शकता, मायनर डायमीटर कॅल्क्युलेट करू शकता. आणि इथं फॉर्म्युला दिलाय बघा, M=D प्लस मायनस RS मायनस R. ह्यात पण सेम. डी काय आहे तुमचा स्टँडर्ड सिलेंडर जो आहे त्याचा डायमीटर आहे, आर काय आहे रेडियस ऑफ स्टँडर्ड आहे, आणि मायनस आर जे आहे ते तुमचा ॲक्च्युअल जो तुमचा आर आहे त्याचं ॲक्च्युअल जो जॉब आहे त्याचा रेडियस आहे. देन मेजरमेंट ऑफ मायनर डायमीटर म्हणजे जो आपण मगाशी बघितलं तर त्याचं सगळं डिटेलमध्ये दाखवलं आहे. मायक्रोमीटरच्या दोन ॲन्व्हिलमध्ये जो तुमचा स्टँडर्ड सिलेंडर आहे, डायमीटर ऑफ सिलेंडर स्टँडर्ड, तर तो त्यात फिक्स करायचा. देन ॲक्च्युअल मायक्रोमीटर जो आहे तो पण अगेन रूटमध्ये बघा, रूटला लावला आहे तो. मायनर डायमीटर काढायचं म्हणजे काय करतो आपण, रूट टू रूट म्हणजे मायनर डायमीटर असतं, मग ते लावायचं आणि डायरेक्ट मग फॉर्म्युला. डी म्हणजे काय, डायमीटर ऑफ सिलेंडर म्हटलं मी तुम्हाला. देन आर एस काय आहे तर स्टँडर्ड जो सिलेंडर आहे त्याची रेडियस आहे, आणि आर काय आहे तर तुम्ही ॲक्च्युअल जो तुमचा थ्रेड तयार झाला आहे तर त्याचा आर आहे. सो थँक्यू स्टुडंट. बघा लक्षात येते का आपण कोणते कोणते टर्म्स आपण आज पाहिल्या. तर जनरली थ्रेडचं आपण एरर पाहिले की थ्रेडमध्ये कुठले कुठले एरर असतात, त्याचे टाईप्स बघितले सगळे. त्यातला पिच एरर जो होता तो डिटेलमध्ये बघितला. त्यात पण इम्पॉर्टंट जर सांगायचं झालं तर तो ड्रंकन थ्रेड जो आहे, ड्रंकन थ्रेड एरर किंवा ड्रंकन पिच एरर, तर तो मोस्टली विचारला जातो. म्हणजे डायग्राममध्ये आठवते का बघा, हेलिक्स अँगलच्या ऐवजी स्ट्रेटच्या ऐवजी तो काय होतो, असा वाकडा तिकडा तयार होतो, म्हणजे थोडंसं त्याच्यात वेगळी कर तयार होतो त्या थ्रेडमध्ये, म्हणून त्याला ड्रंकन थ्रेड म्हणतात. नंतर आपण काय पाहिलं तर मेजर डायमीटर आणि मायनर डायमीटरचे मेजरमेंट कसे घेतले जातात. ओके, सो थँक्यू अगेन.